मी राहुल शहरात नोकरी करत होतो. सलग काही महिने कामाचा ताण वाढल्यामुळे थोडा कंटाळलो होतो. म्हणून 15 दिवस सुट्टी काढून मी माझ्या मामाच्या गावात आलो. गाव लहान होतं. चहूबाजूंनी शेती, मातीचे रस्ते आणि जुन्या घरांची वस्ती. दिवसा गाव अगदी शांत वाटायचं, पण संध्याकाळ झाली की वातावरणात एक वेगळाच गूढपणा जाणवायचा. गावात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मला काहीतरी वेगळं जाणवलं. माझी मावशी शांता नेहमी हसतमुख असायची, पण आता ती फारच गप्प झाली होती. घरात कोणी बोललं तर उत्तर द्यायची, नाहीतर तासनतास एका जागी बसून राहायची. त्या दिवशी रात्री जेवताना मी मामाला विचारलं, मामा, मावशीची तब्येत बरी नाही का? मामा काही क्षण शांत राहिला. तब्येत ठीक आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून तिचं वागणं बदललंय. म्हणजे? मामा उत्तर देणार इतक्या शांता मावशीने आमच्याकडे पाहिलं. तिची नजर विचित्र होती. काही क्षण ती माझ्याकडे बघत राहिली, मग अचानक उठली आणि काही न बोलता आत निघून गेली. मामा दीर्घ श्वास घेत म्हणाला, उद्या तुला सगळं कळेल. दुसऱ्या दिवशी गावात एकच चर्चा होती. रात्री शांता मावशीचा उतारा काढला जाणार होता. हे ऐकून मला हसू आलं. मी शहरात वाढलेला माणूस. भूत, उतारे, झपाटणं अशा गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. संध्याकाळी घरासमोर लोक जमा व्हायला लागले. गावातील तात्या नावाचा एक म्हातारा मांत्रिक आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यातून त्याने लिंबू, मिरच्या, काळा दोरा, तांदूळ आणि काही इतर वस्तू काढल्या. घरातील वातावरण अचानक गंभीर झालं. माझा मित्र गणेश माझ्या बाजूला उभा होता. तो हळू आवाजात म्हणाला, राहुल, तुला विश्वास नसेल, पण तुझ्या मावशीबरोबर काहीतरी घडतंय. मी हसत म्हणालो, तुम्ही लोक अजूनही या गोष्टींवर विश्वास ठेवता? गणेश काही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य मात्र मला खटकून गेलं. रात्री विधी सुरू झाला. शांता मावशीला अंगणात बसवलं होतं. ती पूर्ण वेळ खाली मान घालून बसली होती. तात्या तिच्या भोवती मंत्र म्हणत फिरत होता. गावकरी शांतपणे पाहत होते. अचानक शांता मावशीने मान वर केली. तिची नजर थेट माझ्यावर स्थिरावली. मी दचकून गेलो, कारण त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र होतं. राग नव्हता, दुःखही नव्हतं, पण जणू ती मला ओळखत होती, खूप आधीपासून. काही क्षण ती माझ्याकडे पाहत राहिली, मग पुन्हा खाली मान घातली. विधी जवळजवळ 2 तास चालला. शेवटी तात्याने सर्व वस्तू एका जुन्या कापडात बांधल्या. तो उठला आणि गंभीर आवाजात म्हणाला, हा उतारा गावाबाहेर टाकला जाईल. उद्या सूर्योदयापर्यंत कोणीही त्याला हात लावायचा नाही. गावातील काही माणसं त्याच्यासोबत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि गणेश गावाबाहेर फिरायला गेलो. रस्त्याच्या कडेला मला एक कापडी गाठोड दिसलं. गणेश अचानक थांबला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. राहुल, हात लावू नकोस. मी हसत विचारलं, हेच का रे ते उतार्याचं गाठोडं? हो, तो म्हणाला. अरे यात काय असणार आहे? मी म्हणालो. राहुल, विनोद करू नको, पण माझ्या डोक्यात वेगळंच चाललं होतं. मी पुढे गेलो, गाठोडं उचललं. गणेश जवळजवळ ओरडलाच. खाली ठेव. मी त्याच्याकडे पाहून हसलो. बघ, काही होत नाही. आणि पुढच्या क्षणी ते गाठोडं मी दूर झुळपात फेकून दिलं. काही सेकंद शांतता पसरली. गणेश माझ्याकडे रोखून पाहत होता. तू चूक केलीस राहुल. मी पुन्हा हसलो. काही होत नाही. पण त्या क्षणी माझ्या नकळत रस्त्याच्या पलीकडे असलेल्या जुन्या वडाच्या झाडामागे एक स्त्री उभी होती. पांढरी साडी, निश्चल चेहरा आणि तिची नजर सरळ माझ्याकडे रोखलेली होती. तू चूक केलीस राहुल. गणेशचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. मी त्याच्याकडे हसत पाहिलं, पण त्याचवेळी माझं लक्ष रस्त्याच्या पलीकडे गेलं. वडाच्या मोठ्या झाडामागे एक बाई उभी होती. पांढरी साडी, सळपातळ बांधा आणि पूर्णपणे स्थिर. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. गण्या, ती बाई कोण आहे? मी बोट दाखवत विचारलं. गणेशने त्या दिशेने पाहिलं. कोणती बाई? अरे तिकडे, झाडामागे. तो काही क्षण पाहत राहिला, मग म्हणाला, तिथं तर कोणीच नाही. मी पुन्हा पाहिलं. यावेळी तिथे खरंच कोणी नव्हतं. माझ्या अंगावर हलका काटा आला, पण मी स्वतःला समजावलं, कदाचित झाडाची सावली असेल.
त्या दिवशी संध्याकाळी मी ते विसरून गेलो. घरात सगळे नेहमीसारखे वागत होते. फक्त एक गोष्ट वेगळी होती. शांता मावशी कालपर्यंत जी गप्प गप्प बसायची ती आज अगदी सामान्य दिसत होती. ती स्वयंपाक करत होती, हसत होती, मामाशी बोलत होती. मामा तर इतका आनंदी दिसत होता की त्याच्या चेहऱ्यावरचा ताणच गायब झाला होता. आता बरं वाटतंय तिला, तो म्हणाला. मी काही बोललो नाही. त्या रात्री मी लवकर झोपलो. मध्यरात्री अचानक माझी झोप उघडली. का उघडली हे मला समजलं नाही. खोली पूर्ण शांत होती. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशामुळे खोलीचा अर्धा भाग उजळला होता. मी घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 2 वाजले होते. पाणी प्यावं म्हणून मी उठलो. खोली बाहेर आलो. घरात सगळीकडे शांतता होती. मी स्वयंपाकघरात जाऊन पाणी प्यायलो आणि परत खोलीकडे निघालो. तेवढ्यात माझं लक्ष अंगणाकडे गेलं. मी थबकलो. अंगणाच्या दुसऱ्या टोकाला कोणीतरी उभं होतं. मी डोळे बारीक करून पाहिलं. ती एक बाई होती. पांढरी साडी, लांब केस, पूर्ण निश्चल. माझा श्वास अडकला. मी काही सेकंद जागेवरच उभा राहिलो. कोण आहे? मी मोठ्याने विचारलं. उत्तर आलं नाही. ती जागेवरच उभी होती. कोण पाहिजे? पुन्हा शांतता. यावेळी मी 2 पावलं पुढे गेलो आणि तेवढ्यात ती हळूहळू वळली. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. तो चेहरा मी आधी कधीच पाहिला नव्हता, पण तरीही तो चेहरा पाहताच माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. जणू मी तिला कुठेतरी ओळखत होतो. ती काही सेकंद माझ्याकडे पाहत राहिली आणि मग घराच्या मागच्या अंधाराकडे चालत गेली. मी धावत तिकडे पोहोचलो, पण तिथे कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोणालाही काही सांगितलं नाही, कारण मला स्वतःलाच खात्री नव्हती की मी काय पाहिलं होतं. दिवसभर सगळं ठीक होतं, पण संध्याकाळी एक विचित्र गोष्ट घडली. मी मोबाईलमध्ये फोटो पाहत बसलो होतो. अचानक गॅलरीमध्ये एक नवीन फोटो दिसला. तो फोटो मी काढलेला नव्हता. फोटो रात्रीचा होता, धुसर, आणि त्यात एक जुना रस्ता दिसत होता. रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती, पांढऱ्या साडीत. मी घाबरून फोटो झूम केला. माझ्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला, कारण ती बाई काल रात्री अंगणात दिसलेल्या बाईसारखीच होती, अगदी तशीच. मी फोटोचा वेळ पाहिला. रात्री 3:17. त्यावेळी मी झोपलेलो होतो. मग हा फोटो कोणी काढला होता आणि माझ्या मोबाईलमध्ये कसा आला याच विचारात असताना अचानक गणेशचा फोन आला. त्याचा आवाज घाबरलेला होता. राहुल, तू आता कुठे आहेस? घरी. खोटं बोलू नकोस. अरे खरंच घरी आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग तो थरथरत्या आवाजात म्हणाला, 15 मिनिटांपूर्वी मी तुला गावाबाहेरच्या जुन्या रस्त्यावर उभं पाहिलं होतं. माझ्या अंगातून सरकत थंडी गेली, कारण मी दिवसभर घरातून बाहेर पडलोच नव्हतो. गणेशचे शब्द ऐकून माझ्या हातातील मोबाईल घट्ट पकडला गेला. काय बोलतोयस यार तू? मी म्हटलं. मी जे पाहिलं तेच सांगतोय, तो म्हणाला. गणेशचा आवाज अजूनही गंभीर होता. जुन्या रस्त्याजवळ तू उभा होतास. मी मोटारसायकलवरून जात होतो. मला वाटलं तूच आहेस म्हणून थांबलो, पण मी जवळ जायला लागलो तसा तू झाडीत शिरलास. गण्या, पण मी घरात होतो. मग मी कोणाला पाहिलं? माझ्याकडे उत्तर नव्हतं. फोन ठेवल्यानंतर बराच वेळ मी जागेवर बसून राहिलो. मनात सतत तोच प्रश्न फिरत होता. जर मी घरात होतो तर गणेशला कोणी पाहिलं होतं? त्या रात्री जेवताना माझं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. मामा आणि मावशी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. काय झालं? मी विचारलं. मामा काही बोलला नाही, पण शांता मावशी म्हणाली, राहुल, तुला काही त्रास होतोय का? नाही नाही. रात्री नीट झोप लागते ना? हो लागते, मी उत्तर दिलं. ती काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, काल रात्री तू अंगणात फिरत होतास. माझ्या हातातील घास तसाच थांबला. मी? हो. आणि कधी? साधारण 3च्या सुमारास. माझ्या छातीत धडधड सुरू झाली, कारण त्याच वेळी माझ्या मोबाईलमध्ये तो फोटो आला होता. मावशी, तुम्ही मला पाहिलात? मी पाणी प्यायला उठले होते. ती म्हणाली, तू अंगणात उभा होतास. मी तुला हाक मारली. मग काय झालं? तू माझ्याकडे पाहिलंस. ती बोलता बोलता थांबली. आणि? मी विचारलं. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तुझी नजर खूपच विचित्र होती. त्या रात्री मला झोप लागायला उशीर झाला. डोक्यात हजारो विचार चालू होते. शेवटी कधीतरी झोप लागली, पण पहाटे अचानक माझे डोळे उघडले.
खोलीत हलका उजेड होता. मी उठून बसलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, माझे पाय पूर्ण मातीने माखलेले होते. जणू मी रात्रभर कुठेतरी चालत होतो. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी लगेच बाथरूममध्ये जाऊन पाय धुतले, पण मनातील भीती काही कमी होत नव्हती. दुपारी मी गणेशला भेटायला गेलो. त्याने मला गावाच्या टोकाला असलेल्या एका जुन्या चहाच्या टपरीवर बोलावलं होतं. मी पोहोचलो तेव्हा तो आधीच तिथे बसला होता. माझा चेहरा पाहूनच तो म्हणाला, तू ठीक दिसत नाहीयेस. मी त्याला सगळं सांगितलं. रात्रीची घटना, मावशीने सांगितलेली गोष्ट, माझ्या पायांवरील माती, सगळं. तो बराच वेळ शांत बसला. मग म्हणाला, राहुल, मला एक गोष्ट विचारायची आहे. विचार ना. तुला ती बाई पुन्हा दिसली का? माझ्या हातातील चहाचा कप थांबला. हो, मी हळू आवाजात म्हणालो. 2दा. गणेशचा चेहरा उतरला. तो काही क्षण खाली पाहत राहिला. मग म्हणाला, आपण तात्याला भेटूया. संध्याकाळी आम्ही तात्याच्या घरी गेलो. तो घराच्या ओट्यावर बसला होता. आम्हाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्याने काही क्षण माझ्याकडे बारकाईने पाहिलं. मग म्हणाला, उतारा उचललास ना? माझ्या अंगावर काटा आला. हो. तात्याने डोळे मिटले, जणू त्याला हे आधीच माहिती होतं. काही क्षणांनी तो म्हणाला, तुला ती दिसायला लागली आहे. तो प्रश्न नव्हता, तो एक ठाम निष्कर्ष होता. मी काही बोललो नाही. तात्या पुढे म्हणाला, ती आता तुझ्या मागे नाही, ती तुझ्या शिरायचा प्रयत्न करते. माझ्या पोटात घोळा आला. म्हणजे? अजून पूर्ण ताबा मिळालेला नाही, तात्या म्हणाला. पण वेळ गेली तर परिस्थिती बदलू शकते. तेवढ्यात त्याचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं. तो अचानक उठला, माझा उजवा हात पकडला आणि त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. हे कधी झालं? मी खाली पाहिलं. माझ्या मनगटावर नखांसारख्या 4 लांब रेखा उमटलेल्या होत्या. त्या अगदी ताज्या दिसत होत्या, पण मला त्या कधी पडल्या होत्या हे आठवतच नव्हतं. तात्या काही क्षण त्या खुणांकडे पाहत राहिला. मग अतिशय मंद आवाजात म्हणाला, वेळ खूप कमी आहे. आणि त्या क्षणी पहिल्यांदाच मला जाणवलं, मी ज्या गोष्टीला अंधश्रद्धा समजत होतो ती कदाचित खरी होती. तात्याच्या तोंडून वेळ खूप कमी आहे हे शब्द ऐकल्यापासून माझ्या मनात भीती घर करून बसली होती. त्या संध्याकाळी मी आणि गणेश तात्याच्या घरातून बाहेर पडलो, पण माझ्या डोक्यात सतत एकच प्रश्न फिरत होता, ही मंगला कोण होती आणि ती माझ्याच मागे का लागली होती? दुसऱ्या दिवशी सकाळी तात्याने आम्हाला पुन्हा बोलावलं. त्याच्या घराच्या मागे एक छोटी खोली होती. खोलीत जुन्या वह्या, कागदपत्र आणि काही फिकट झालेले फोटो ठेवले होते. तात्याने एका जुन्या लोखंडी पेटीतून काळसर झालेला फोटो बाहेर काढला. हे बघ. तो फोटो माझ्या हातात देत म्हणाला. मी फोटो पाहिला आणि माझ्या अंगातून एकदम थंडी गेली, कारण त्या फोटोतील स्त्री तीच होती. तीच बाई जी मला वडाच्या झाडामागे दिसली होती. तीच बाई जी माझ्या मोबाईलच्या फोटोमध्ये होती. फरक इतकाच की या फोटोमध्ये ती हसत होती, सामान्य माणसासारखी, जिवंत. ही मंगला, तात्या म्हणाला. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मंगला गावातल्या शाळेत काम करायची, शांत स्वभावाची, सगळ्यांना मदत करणारी. तिचं लग्न ठरलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण एक दिवस सगळं संपलं. पावसाळ्याची रात्र होती. मंगला जवळच्या गावातून परत येत होती. रस्ता ओला होता आणि वळणावर तिचा अपघात झाला. लोकांना दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. सगळ्यांनी त्याला साधा अपघात समजलं, पण काही महिन्यानंतर विचित्र घटना सुरू झाल्या. अपघात झालेल्या रस्त्यावर लोकांना एक स्त्री दिसू लागली, कधी रस्त्याच्या कडेला उभी, कधी पावसात चालताना, कधी अचानक समोर येताना. काही लोक घाबरून गेले, काहींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हळूहळू गावात चर्चा सुरू झाली की ती मंगला आहे. मग मावशीच्या अंगात ती कशी गेली? मी विचारलं. तात्या शांतपणे म्हणाला, तुझी मावशी 2 महिन्यांपूर्वी त्या रस्त्याने जात होती. तिला तिथे एक बाई दिसली. मावशीने तिला मदतीसाठी उभा आहे असं समजलं. ती थांबली, पण तिथे कोणीच नव्हतं. खोलीत काही क्षण शांतता पसरली. माझ्या हातातील फोटो थरथरत होता. त्या रात्री मी घरी आलो. मनात अस्वस्थता होती, झोप लागत नव्हती. साधारण 11च्या सुमारास मी अंगणात बसलो होतो. घरातले सगळे झोपले होते. वातावरण पूर्ण शांत होतं. अचानक माझं लक्ष घराबाहेरच्या रस्त्याकडे गेलं. कोणीतरी उभं होतं. यावेळी मला चूक होण्याची शक्यता नव्हती. तीच होती मंगला, रस्त्याच्या मधोमध उभी, स्थिर,
न हलणारी मी तिच्याकडे पाहत राहिलो. काही सेकंद, काही मिनटं. मला वेळेचं भानच राहिलं नाही आणि मग ती हळूहळू चालायला लागली रस्त्याने पुढे, गावाबाहेरच्या दिशेने. माझे पाय आपोआप उचलले गेले. मी तिच्या मागे चालू लागलो. मला थांबायचं होतं, पण मी थांबू शकत नव्हतो. जणू माझ्या शरीरावर माझाच ताबा राहिला नव्हता. ते पुढे, मी मागे, असं करत करत आम्ही गावाबाहेर आलो. समोर अंधारात एक जुना मातीचा रस्ता दिसत होता. तेच ठिकाण जिथे तिचा अपघात झाला होता. ती रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली आणि पहिल्यांदाच माझ्याकडे वळली. तिचा चेहरा शांत होता, पण तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र दुःख होतं. तिने हळूहळू हात उचलला आणि रस्त्याच्या खाली असलेल्या झुडपांकडे बोट दाखवलं. मी तिकडे पाहिलं. सुरुवातीला काहीच दिसलं नाही, पण मग माती खालून अर्धवट बाहेर आलेली एक जुनी धातूची वस्तू माझ्या नजरेस पडली. जणू अनेक वर्षापासून ती तिथेच पडून होती. मी तिच्याकडे पाहण्यासाठी खाली वाकलो आणि पुन्हा वर पाहिलं तर मंगला गायब झाली होती. पण खरी भीती अजून बाकी होती, कारण त्या क्षणी माझ्या मागून कोणाचा तरी आवाज आला. राहुल, इथे काय करतोयस? मी दचकून मागे वळलो. तो गणेश होता, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो माझ्याकडे पाहत नव्हता, तो माझ्या मागे पाहत होता, अगदी माझ्या खांद्याच्या पलीकडे, जिथे मला कोणी दिसत नव्हतं. आणि थरथरत्या आवाजात तो म्हणाला, ती अजून तुझ्या मागेच उभी आहे. गणेशचे शब्द ऐकताच माझ्या शरीरात भीतीची लहर पसरली. मी क्षणभर मागे वळून पाहण्याचाही प्रयत्न केला नाही, कारण गणेशच्या चेहऱ्यावरचं भय बनावट नव्हतं. त्याचे डोळे माझ्या खांद्यामागे खिळले होते. तो थरथरत होता. गण्या, मी कसाबसा बोललो. काय दिसतंय तुला? त्याने उत्तर द्यायला काही सेकंद घेतले. तीच बाई, फोटोतली, तो म्हणाला. मी हळूहळू मागे वळलो, पण तिथे कोणीच नव्हतं. रस्त्यावर फक्त अंधार होता. गणेश अजूनही घाबरलेला दिसत होता. आताच इथे होती, तो म्हणाला, तुझ्या अगदी मागे. माझं लक्ष अचानक त्या धातूच्या वस्तूकडे गेलं, जी मंगळाने मला दाखवली होती. मी खाली वाकलो. माती बाजूला सारली. ती एक जुनी चांदीची साखळी होती. साखळीला एक छोटंसं लॉकेट लटकलेलं होतं. लॉकेट उघडल्यावर आत एक फिकट झालेला फोटो दिसला. फोटोमध्ये मंगला आणि एक तरुण उभे होते. दोघेही हसत होते. त्या रात्री आम्ही थेट तात्याकडे गेलो. सगळं ऐकल्यावर तात्या बऱ्याच वेळ शांत बसला. मग त्याने लॉकेट हातात घेतलं. त्याचा चेहरा बदलला. मला वाटलं होतं हे हरवलं आहे. तो म्हणाला, म्हणजे? मी विचारलं. तात्या खुर्चीत मागे रेलला. मंगळाचं लग्न ज्या मुलाशी ठरलं होतं त्याने तिला हे लॉकेट दिलं होतं. मग हे अपघाताच्या जागी कसं गेलं? तात्या काही क्षण शांत राहिला, कारण त्या रात्री अपघात झाला नव्हता. काय? किमान पूर्ण सत्य तरी ते नव्हतं. पुढचे 2 दिवस आम्ही गावातील काही वृद्ध लोकांना भेटलो, जुनी माहिती शोधली आणि हळूहळू एक भयंकर गोष्ट समोर आली. मंगला ज्या रात्री मेली त्या रात्री ती एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचा होणारा नवरा होता. दोघांचं काही कारणावरून भांडण झालं होतं. पावसात रस्त्यावर वाद वाढला. मंगला रागाने चालत निघून गेली. काही मिनिटांनी तिचा अपघात झाला, पण त्या मुलाने भीतीपोटी पोलिसांना पूर्ण सत्य सांगितलं नाही. त्याने स्वतःला त्या घटनेपासून दूर ठेवलं आणि आयुष्यभर अपराधीपणात जगत राहिला. तात्याने दीर्घ श्वास घेतला. मंगला कुणाचा जीव घ्यायला आलेली नाही, तो म्हणाला. म्हणूनच तुला अजून इजा झाली नाही. मग ती माझ्या मागे का लागली? मी विचारलं. कारण तो उतारा उचललास. तिची अडकलेली आठवण तुझ्याशी जोडली गेली. त्या रात्री आम्ही पुन्हा अपघाताच्या जागी गेलो. मी, गणेश आणि तात्या. आकाश ढगाळ होतं. वारं शांत होतं. सगळीकडे अंधार पसरला होता. तात्याने लॉकेट त्या जागी ठेवलं आणि शांत आवाजात म्हणाला, जे अपूर्ण राहिलं ते आज पूर्ण होऊ दे. काही क्षण काहीच घडलं नाही. मग मला ती दिसली रस्त्याच्या कडेला. मंगला पहिल्यांदा दिसली होती त्यापेक्षा वेगळी. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख कमी झाल्यासारखं वाटत होतं. ती माझ्याकडे पाहत होती काही सेकंद. मग तिची नजर लॉकेटकडे गेली आणि हळूहळू ती मागे सरकू लागली. अंधारात, दूर, आणखी दूर, जोपर्यंत ती पूर्णपणे नाहीशी झाली नाही. त्या रात्रीनंतर ती मला पुन्हा कधी दिसली नाही. माझं हरवलेलं भान परत आलं. रात्री बाहेर फिरणं बंद झालं. मोबाईलमध्ये विचित्र फोटो येणं बंद झालं. सगळं पूर्वीसारखं झालं. किमान मला तसं वाटत होतं. साधारण महिन्याभरानंतर मी शहरात परतलो.
एके दिवशी कपाट आवरताना माझ्या बॅगेत एक वस्तू सापडली. ती पाहून माझ्या अंगातून थंडी गेली, कारण ती वस्तू मी कधीच बॅगेत ठेवली नव्हती. ते एक जुनं पिवळसर झालेलं छायाचित्र होतं. अपघाताच्या काही दिवस आधी काढलेलं. फोटोमध्ये मंगला उभी होती आणि तिच्या शेजारी अगदी माझ्यासारखा दिसणारा एक तरुण. फोटोच्या मागे फिकट अक्षरात एकच वाक्य लिहिलं होतं, काही नाती मृत्यूने तुटत नाहीत. फोटो हातातून निसटला आणि अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच मला तिची पुन्हा आठवण झाली.